नमस्कार मंडळी, मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते। आज आपण नाशिक शहरामध्ये आलेलो आहोत आणि नाशिक शहरामध्ये दररोज सायंकाळी 6:30 वाजता गोदा आरती होत असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महाआरतीमध्ये सहभागी होणार आहोत आणि या महाआरतीचा लाभ पण घेणार आहोत। तसेच गोदावरी मातेच्या उगमस्थानाबद्दल जी काही थोडक्यात माहिती मला माहिती आहे ती पण मी आजच्या व्हिडिओमध्ये आपणासोबत शेअर करत आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवनवीन आणि वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की भारतीय लोक नदीला मातेसमान मानतात। गोदावरी ही भारतातील महत्त्वाची नदी आहे। गोदावरी नदीचा उगम सह्याद्री पर्वत रांगातील घाटातील ब्रह्मगिरी येथे झालेला आहे। यामागे एक पौराणिक कथा पण सांगितली जाते। पौराणिक कथेनुसार असे सांगितले जाते की गौतम ऋषींनी गो हत्येच्या प्रायश्चित्त म्हणून भगवान शंकरांची तपश्चर्या केली। त्यानंतर भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन ब्रह्मगिरी पर्वतावर जटा आपटल्या आणि त्यामुळे गोदावरी मातेचा उगम तेथे झाला। त्यात गोदावरी माता तेथे अवतरली। त्यानंतर गौतम ऋषींनी गोदावरी स्नान केले आणि गो हत्येचे पाप धुतले असे या पौराणिक कथेनुसार सांगितले जाते। असेही सांगितले जाते की गंगा पृथ्वीवर अवतरण्याआधी गोदावरी मातेचा उगम झालेला आहे। त्यामुळे दक्षिण गंगा म्हणून सुद्धा या गंगेला ओळखले जाते। असेही सांगितले जाते की गोदावरीचा उगम जेथून झाला तेथून त्र्यंबकेश्वर पासून पुढे गोदावरी प्रवाह गुप्त होतो। त्यानंतर येथील आणखीन महत्त्व सांगायचे म्हणले तर प्रभू श्री रामजींनी जेव्हा 14 वर्ष वनवास काळामध्ये पंचवटी येथे गोदातीरी पर्णकुटी उभारली होती। अजूनही गोदावरी रामकुंड सीताकुंड ही पवित्र कुंडे येथे आहेत। तसेच अमृत मंथनाच्या वेळेस अमृताचे काही थेंब त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ता या ठिकाणी पडलेले होते असेही सांगितले जाते। एकंदरीतच आपल्याकडे गोदावरी मातेलाच नाही तर गंगेला मातेसमान मानले जाते आणि यांचे पावित्र्य पण जपले जाते। या आरतीचे आणखीन महत्त्व सांगायचे म्हणले तर येथे सर्व भाविकांनी सर्व धर्म समभाव हा भाव मनामध्ये ठेवून या आरतीमध्ये सहभागी व्हावे। यासाठी रोज सायंकाळी 6:30 वाजता येथे गोदा आरती होते। तर आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि या महाआरतीमध्ये आपण सहभागी होऊयात। त्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। श्री जगदंबा भद्रकाली देव्यै नमः। स्थान देवता श्री सुंदर नारायणाय नमः। श्री प्रभुरामचंद्राय नमः। श्री कपालेश्वराय नमः। श्री सद्गुरु दत्तात्रेयाय नमः। श्री गंगा गोदावरी देव्यै नमः। ओम वास्तुदेवताभ्यो नमः। ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु। हात जोडावेत। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलं येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनो हरिः। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतेतेन्द्रियुगं स्मरामि। अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः।
हळद कुंकू व्हावे आणि आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. श्री गंगा गोदावर्यै नमः. चंदनं समर्पयामि, अक्षतान् समर्पयामि, हरिद्रा कुंकुमादि सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि, ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. पूजकाने धूप दीप प्रज्वलित करून घ्यावेत. श्री गोदावरी मातेला धूप अथवा उदबत्ती ओवाळावी. नंतर तुपाचे निरांजन ओवाळावे. आहोत असा विचार करून पाणी नदीपात्रात सोडावे. पाद्यम श्री गंगा गोदावर्यै नमः. पाद्यम उपस्थित असलेल्या सगळ्या भाविकांना नमस्कार. आपण सगळे गोदावरीचे भक्त रोज 6:30 वाजता गोदा आरतीसाठी एकत्र जमतो. सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया आपली पादत्राणे काढून बसावे. पहिल्या 2 पायऱ्या सोडून बसावे ही विनंती. जे फोटोग्राफर्स आहेत त्यांना देखील एक विनंती आहे. स्वीकारी पूजेसी जे अनादि निश्चळ न मम. हातातलं पाणी सोडून द्यावं. तत्सद ब्रह्मार्पणमस्तु. गंगा गोदावरी माता की जय. सगळ्या भाविकांना नमस्कार आहे व सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी गोदा पात्रात पाय सोडून बसू नये व सर्व यजमानांना विनंती आहे की त्यांनी 2 पायऱ्या सोडून प्रज्वालिला माते तुझसाठी. सोम भास्कर उभयता, सोम भास्कर उभयता, दिव्य तेजे तळपता, आरती ओवाळिता, अग्नितत्वाची अशी दीप तुझ हे दावुनी. दीप तुझ हे दावुनी, आत्मदीप उजाळुनी, उभय एका कारुणी, मोडिले द्वैता. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा. त्र्यंबकस्य जटोद्भूते गौतमस्य गणाशिनी. सप्तदा सागरं यान्ति गोदावरी नमोस्तुते. गोदावरी नमोस्तुते. गोदावरी जय
तर आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी